हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मी सकाळी लवकर उठून रेडी झाली आणि मग मी माझ्यासाठी चहा केला. मग चहा घेऊन मला रिफ्रेशिंग वाटलं. मग मी मार्केटसाठी निघाली. तिकडे जाऊन मग पूजेचं सामान आणि फ्रूट्स घेतले आणि घरी येऊन पूजेसाठी रेडी झाली. चला तर मग आपण आता जाऊया वडाच्या झाडाजवळ पूजा करायला. बाहेर आल्यावर पावसामुळे वातावरण छान होतं. तिथे ऑलरेडी काही ताई आलेल्या होत्या, त्या पूजा करत होत्या. आज आपण साजरा करत आहोत वटपौर्णिमा हा पवित्र आणि पारंपरिक सण. आजच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. नंतर मी वडाच्या झाडाला 7 फेरे मारायला सुरुवात केली. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. अशा प्रकारे मी पूजेचा शेवट आरतीने केला. नंतर तिथे आलेल्या सर्व ताईंना हळदी कुंकू लावलं आणि वाणाने ओटी भरली. नंतर आम्ही निघालो देवीच्या मंदिरात पाया पडायला. मग मंदिरात गेल्यावर देवीची पण पूजा केली आणि देवीची ओटी भरली. मग आम्ही दोघांनी देवींचा आशीर्वाद घेतला. आमचं वैवाहिक जीवन असेच हसता खेळता राहू दे आणि निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना केली. मग किट्टूला घेऊन घरी जायला निघालो. चलो किट्टू. पूजा झाल्यावर मग आम्ही किट्टूसोबत फोटोज वगैरे काढले आणि मग घरी जायला निघालो. आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून मग आम्ही लवकर घरी गेलो आणि मी घरी जाऊन लवकर उपवासाचं बनवलं आणि देवाला नैवेद्य दाखवला. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.